कल्याणमध्ये राहणारो पण मूळ गाव कणकवली असणारो आमचो मित्र विनायक घाडीगावकरच्या लग्नाक आम्ही सगळी नागपूरमध्ये गेलो. एकूण 50 जण होतो. ट्रेनमध्ये चढल्यावर घरगुती जेवणाचो आस्वाद सगळ्यांनी घेतलो. नंतर बोर होता नये म्हणून रिळा बनवूक लागलो. तेवढ्यात इलो नवरीचो फोन. कोकणातलो जीन चाललो नागपूरची पोटी आलो. सगळा झाल्यानंतर मेहंदी काढूक घेतल्याने. त्याच्यानंतर सकाळ झाली. ब्रेड बटर खाल्लो. नवरो इलो बघा दात पाजळत. थोड्या वेळान नागपूर इला. मुंबईवरसून जी माणसं आली होती त्या सगळ्यांसाठी एक बंगलो बुक केलेलं होतं. स्वागतासाठी नवरीकडची माणसं आधीच येऊन राहिली होती. सामान सगळा असाच ठेवून एक रूम साफ करून घेतली होती, कारण त्याच्यात पाणी लय होता. नाश्त्याक नागपूरचे प्रसिद्ध तर्री पोहे खाऊन आम्ही गेलाव नवरीच्या घराक त्याची ओटी भरूक. ओटीत घातलेली साडी नेसून नवरी इली. चाय पाण्याचो कार्यक्रम झालो. परत ओटी भरून पोशे मारूक लावल्यानी. नवऱ्याच्या भावान गोडधोड वाटल्यान तेवढ्यात नवरो इलो होणाऱ्या बायलेक सरप्राईज देऊ. नाच गाणी झाली आणि गिफ्ट देऊन बायलेक खुश केल्यान. फोटो काढलो आणि परत बंगल्यावर गेलो. हळद करूची होती पण पावसान थैमान घातलेल्या. पुण्यवचन सुरू झाला. करवलीला भटजी बोलवत आहेत. करवली करवली उठा. पुण्यवाचनाची तयारी चालू होती. तेवढ्यात नवऱ्याचो भाव चाय घेऊन इलो. गुरुजींना खुश केलं पाहिजे, मग गुरुजी आपल्याला मदत करतात. कोकणात जसा पुण्यवचन होता तसाच हय केलाव, कारण भटजी पण आम्ही मुंबईवरसूनच आणलेलो, जे कोकणातले होते. आज जे लग्न आहे नागपूरला त्यासाठी आम्ही भटजी आणले स्पेशल डोंबिवलीवरून. हे बघा, हे भटजी. भटजींનું नाव सांगा. डोंबिवली. नागपूरमध्ये हळद आणि लग्न हे कसं केलं हे पहा भाग 2 मध्ये.